आप देख रहे हैं TN महाराष्ट्र न्यूज चैनल। कोणाला हाम करत आहे ते करू, तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय घेताय। आमच्या लोक येत नाही सर, कामा सांगा खासदार म्हणून आमच्या कोण येत नाही। आम्ही 25-30 वर ट्रस्टी आहे सर, माझे मागवर 5-6 समोर बसले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत माझे। 4-4 वेळा निवडून आले, काय वाटत नाही सर। आम्ही एवढं वेळ तुमच्याकडे येऊन गेलो, पाया पिटे गेलो, लोकांना घेऊन आलो। आमचे पत्र तुमच्याकडे बघा। हे सगळं नवीन चालू आहे, ही सगळी नवीन प्रथा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केली आहे आणि एकदम चुकीची असं कधीच झालं नव्हतं। एवढ्या लो लेवलला जाऊन राजकारण। मागच्या वर्षी पण असंच पाणी गेलं होतं। एकदम चेक करायचं। मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा। उत्तर द्या मॅडम, वेबसाईटवर आहे ते। काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या। शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे महानगरपालिका। नाही, उत्तर द्या ना, का विचारलं नाही? कारण एनडीआरएफ स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर, बरोबर आहे का नाही? नाही सर, असं कधीच नव्हतं केलं। तुम्ही जर अमेरिकेला हसाला तुम्ही, तुम्हाला काय वाटतं आम्ही तळतळ करून बोलायला एवढं? ताई एक माहिती मिली सो है ताई, एक माहिती मिली है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले का कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए बोल के ऐसा प्रेशर है टोटली। मी खासदार 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त। आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली काम आहे। आमच्याकडे याद्या मागवल्या खासदार, आम्ही सगळे याद्या दिलेत खासदारकडे, आणि आमचे काम तुम्ही त्यांच्या यादीत टाकून टाकता। आम्ही सुचलेले काम बस साहेब, त्याच्या अगोदर तुम्हाला भेटलो मी, तुमची मीटिंग व्हायच्या अगोदर साहेब भेटलो तुम्हाला। आपले विजिट झाले सगळीकडे, तुम्ही आता काय उपयोग झाला? बरं, माझी टेस्ट घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती। तुमच्या विजिट झाल्या, तुम्हाला काँग्रेस ती कामं तर घ्यायला पाहिजे होती। प्रक्रिया काय केली सांगा मॅडम। प्रक्रिया काय आहे ते मॅडम, सगळे कामं थांबवा, आमची यादी तयार झाला, सगळ्यात समान निधी द्या, ते तुम्हाला थांबवा लागेल सगळ्या। त्याच्यामध्ये आम्ही प्रशासनासाठी यादी पहिला तयार केली आणि त्याच्यावरती विजिट करून आम्ही प्रत्यक्ष हे करू, त्याच्यावरती जे मिरवणूक मार्गाचे अफेक्टेड आहेत दरवर्षी आपल्याला तिन्ही आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब, तुम्ही फिरून घेतला मला मान्य करतो। मॅडमची यादी का आमच्याकडे उशीर आहे, मॅडम काय साहेब मॅडमचं पत्र आहे ना, अहो काही आपण मिळून फिरलो साहेब सगळीकडे। मॅडमचं पत्र मला उशीर प्रक्रिया झाल्यानंतर प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला। मॅडम सांगा काय केंद्र शासन निधी आहे साहेब, महाराष्ट्र शासन ठीक आहे ना, केंद्र निधी खासदार पत्र आम्हाला असं नसतं। तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत। माझं पत्र तयार होतं, तुमची प्रक्रिया नाही सुरू झाली, तुम्ही सगळं ते दरवाजाच्या मागे जाऊन करून घेतलं। 1 वर्ष एवढाच नाही, मग काय झालं काय ह्याच्यानंतर? काय झालं? आणि तेच मी म्हणतेय, ही परिस्थिती मागच्या 1-2 वर्षातच उद्भवली आहे। महापालिका सत्तेत नाहीये, महापालिका नाहीये, ऍडमिनिस्ट्रेटर आहे, प्रशासकांची दिशाभूल होते जे येत आहेत ते। 2022 ला पण झालं होतं ना, अक्कलकोट रस्ता किती पाणी सांगावं तुम्ही? बरं, एनकॅपचा विषय नंतर आहे, पण ते एनकॅपची कामं पण जिकडे अमृतची कामं पूर्ण झाली नाहीये तिकडे तुम्ही रस्ते मंजूर केले, म्हणजे आता परत तुम्ही खोदणार ते अमृतची कामं करणार। हे माहिती आहे तुम्हाला? फक्त भ्रष्टाचार चालू आहे। राजीवनगर, नितीननगर, हे जे सगळे कलावती नगर, हे सगळे रस्ते जे आता तुम्ही घेतलेत नाही साहेब, तुम्ही सरळ आणलाय तुम्ही तिन्ही आमदार दिला, तुम्ही भाजपसाठी काम करायला वाटायला तुम्ही तर आम्हाला साधी लिस्ट द्यायला तयार नाही। अरे खासदारचं एक काम आहे ना, बघणार आहे का नाही तुम्ही? 6 लाख मतदारांना पडले, तुम्ही तिन्ही आमदार देऊन टाकला का? भाजपसाठी काम करा का तुम्ही साहेब? सगळे आमची एक गाडी नाही, त्यात माहिती का साहेब? हे चुकीचं कामकाज चालू आहे सगळं। एक रस्ता दाखवा आमच्या खासदारचा, त्यांनी लिस्ट दिली तुम्हाला। काय कसा लोकप्रतिनिधी तुम्हाला 40 कोटी आले, तुम्ही 5 पैसे देत ना आम्हाला कोणाला? तुमच्या खात्यापत्र दिले आम्ही,
आमच्या घरचे काम आहेत का साहेब? लोक आम्हाला गच्चीला पकडायला तिथं. तुम्ही इथं बसता रस्ते दिसत नाही का म्हणतात लोक. तुम्ही सर तिन्ही कामदारांना सगळे पैसे देऊन टाकलात. खासदारला पैसे देणार नाही का तुम्ही? एनकॅपची कामं सगळ्या लोकप्रतिनिधींना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन टेंडर करायला पाहिजे होतं. माझं पत्र पोचल्याशिवाय तुम्ही टेंडर प्रोसिजर चालूच कशी केली? काय सांगावं? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला खासदारची यादी नको आहे का? योजनेची तो निधी कोणाचा आहे? केंद्र शासनाचा आहे. एक पत्र यायला पाहिजे. नाही साहेब, आमच्यासाठी कुठे लढतोय आम्ही? सब लोक आम्हाला विचारतात ना साहेब, तुम्हाला दाखवलं घेऊन मी तुम्हाला दाखवलं नांदरचा रस्ता. ते रस्ता तुम्ही घेत नाही. एवढ्या सगळ्या शाळा आहेत त्या भागात. परत महापौरच्या घराच्या मागचा रस्ता. साहेब, आपण प्रशासन आहात, एकीकडे बघून तुम्ही काम करू नका. आमचे पण समस्या आहेत, मोठे समस्या आहेत. ते काम काय होत नाही. चेतन भाऊ आणि आमदार खासदार साहेब जे सांगतात साहेब, ते अगदी सत्य आहे. हे बघा तुमचे आहे शहर मध्येचे दक्षिणचे हे घ्या. त्याचे हे परिणाम दिसतात. तुम्ही म्हणून सांगा लोकांना, तुम्ही सांगितलं लोकांना पुढे 4 इंच इकडे 9 इंच घालत गेला कसं पासणार पाणी मुद्दामून इलेक्शन पुढे ढकलतायत म्हणजे ह्याच्यातून जेवढे पैसे कमवायचे तेवढे कमवू शकतो. तेच चालेल की एवढं निधी द्यायला आपल्या समोर उभा राहतात. नाही चालणार एवढं वनसाईड नाही चालणार एवढं. कारण का उद्या नगरसेवक निवडून आले तर यांचे मोर्चे सुरू आपल्या सगळ्यांचे होतील म्हणून त्याला ते पण अवॉइड करायचं. आणि तुम्हाला वाटतं की लोकांमध्ये रोष नाही. केवढा रोष आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांच्यावर फिरा आणि आमच्यावर फिरा, लोक तुम्हाला बोलतील. तेव्हा आम्ही 30 वर्ष राजकारण असं वंचाड एवढं कधीच बघितलं नाही कामकाज. आता ते 15 वर्ष आमदार ते आता खासदार आहेत, ते 20 वर्ष झाले आहेत. पण असं वंचाड एवढा कारभार कधी बघितलं नाही. आमची सत्ता होती एवढं वर्ष. केंद्रात आमची सत्ता होती, राज्यात होती, पण असं आम्ही कधी केलं नाही. अरे 10 दिवस तुम्ही आमची कामं घेत नाही, साधं बघायला तयार नाही. त्यांच्या याच्या फटाफट मंजूर सगळ्या. खासदारची लिस्ट बघत नाही तुम्ही. केंद्राचा निधी आहे, मग भाजपसाठी काम करणार का तुम्ही? हे तर सांगा. म्हणजे आम्ही येतो नाही तुमच्याकडे. कशाला तुम्हाला कामं सांगाल आम्ही? कोणच येणार नाही पुढं. मग जनतेला घेऊन येऊ, आम्ही लोकांना घेऊन येऊ, त्यांना सांगू तुम्ही आमचे कामं करत नाही. तुम्ही दुरुस्त करा. उपसमिती तुमच्या हातात आहे. मीटिंग सँक्शन करून आमचे कामं मंजूर करा. आणि तिथं खरं हा त्यांचे करत 4 आमचे नाही होते. सर, हद्दवाढ भागामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. कारण नितीन नगर असेल, हा त्यांचे करत 4 आमचे करत रस्ते करायची गरज नाही. पहिले ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. हद्दवाढमध्ये मेन प्रॉब्लेम ड्रेनेजचा आहे. जोपर्यंत ड्रेन होत नाही तोपर्यंत तुम्ही रस्त्याची कामं कशी करता? परत खोदाखोदी मग परत नाही. आमची मागणी आहे की ते टेंडर प्रोसिजर थांबवा. आमची कामं घ्या आणि परत तुम्हाला टेंडर प्रोसिजर करायला लावले. नाहीतर ते होऊ शकत नाही. आम्ही बघा तुम्हाला सांगतो साहेब, हे बरोबर नाही. आम्ही तुम्हाला न्याय मागणार आणि तुम्ही डिसिजन घ्या. हे चुकीचंच आहे पूर्णपणे. हे तुम्ही सिस्टीमच चुकीची आणली. असं नाही चालणार. म्हणजे महापालिकेचे इलेक्शन पण तुम्हाला घ्यायचे नाहीये. वरून प्रशासक नेमायचे, त्याच्यात मतदानी करायचे, त्याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे आणि नुकसान सोलापूर शहराचा होतोय. एनकॅपच्या विषयाबद्दल निर्णय काय झाला हे आयुक्त साहेब तुम्हाला सांगतात. नाही, तुम्ही खासदारांची कामं एनकॅपच्या ह्या टेंडर प्रक्रियेत घेणार आहात का नाही? मॅडम ते कामं तपासतो आणि तपासून लेखी स्वरूपात देतो मॅडम. घेतो नाही घेतो म्हणून सांगा साहेब. घेणार आहे तर घेणार. किती घेतात, कसे घेतात, कुठले रस्ते तपासून. सोलापूर शहराची मुख्य रस्त्याची कामं साहेब नाही झाले तर तुमच्या ऑफिस समोर आंदोलन आहे आणि खाली बसून 4 लोक आहेत. कालची परिस्थितीवर काय लोक आणि कालची जी विनंती आहे की बाबा आता हे सगळे आमचेच आहेत. आम्हीच सगळं आता केलेलं आहे. हे देखील आम्हाला लोक विसरले म्हणजे अजब वाटायला आहे. आम्ही लोकांसाठी नागरिकांसाठी करतो साहेब. म्हणजे खरंच हा मला शॉक वाटला. काय म्हणजे सॉरी टू से, आय एम शॉक. आय एम बियॉन्ड शॉक. कालची जी अतिवृष्टी झाली, पहिल्यांदा असं नाहीये की सोलापुरात एवढा पाऊस पडलाय, पण हे एकंदरीत दुर्लक्ष महापालिकेकडून अधिकाऱ्यांकडून झालेलं दिसतंय आणि बऱ्याच बाबतीत आयुक्तांची दिशाभूल होताना दिसते. अमृतची कामं जिथे झाली आहेत तिकडे हे नाही झालं पाहिजे, तिकडे जास्त प्रमाणात झालं. त्याबद्दल आपण काय करणार आहात ते?
अतिक्रमणच नाही पण जे पाणी गेलं त्याचा पण निचरा झाला पाहिजे. मल्टिपल योग्य पातळीवर आणखी थोडं माणसं मनुष्यबळ वाढा पाणी लोक अजून आहे साहेब. लोक काय करतात मोठं विश्वास करतात लोक काय करतात